हुपरी येथे सकल गोसावी समाजाच्या वतीने भव्य असा मोर्चा काढण्यात आला। प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून मोर्चास सुरुवात करण्यात आली। यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयराजदादा घाडगे, गोसावी समाजाचे नेते आकाशभाऊ गोसावी, सोमनाथ अण्णा मकवाने, नितीनजी माळी, किशोर पडियार, संजय गोसावी, हुपरी गावचे सामाजिक कार्यकर्ते विशाल मकवाने, लहू पडियार, विकास मकवाने आदी पदाधिकारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कुटुंबाला स्वर्गीय गौतमदादा घाडगे युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचा पाठिंबा काही राहील अशी ग्वाही संस्थापक अध्यक्ष जयराजदादा घाडगे यांनी दिली। तो महाराष्ट्र माझा, छत्रपती शिवरायांचा माझा महाराष्ट्र, पण त्याच महाराष्ट्रामध्ये आपली बहीण सुरक्षित आहे का? मी सांगते इच्छितो, राजगुरुनगर परवा दिवशी झालेल्या घटनेत जो मुली आहेत कार्तिका व दुर्वा ह्याच्यावर जो अत्याचार झाला, फक्त एकच आरोपी पोलिसांनी केला, पुढील तपास काय अजून पोलिसांनी केला नाही। त्या कारणास्तव सर्व गोसावी समाजाने आंदोलने, मोर्चे, मेळावे आता चालू आहेत। आता कुठेतरी आपला गोसावी समाज जागृत होत आहे। माझी गोसावी समाजाला एकच विनंती आहे, जसा आता जागृत झाला आहे तसंच या दोन निष्पाप मुलींना न्याय मिळोपर्यंत कुणी कुठल्याही राज्यातून आलेला गोसावी समाज थांबू नका। 3 तारखेला आम्ही रस्ता रोको आंदोलन राजगुरुनगर येथे घेतलेलं आहे, तरी सर्वांनी राजगुरुनगर येथे सर्वांनी मोठ्या संख्येने यावे अशी मी सगळ्यांना आव्हान करतो। शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो, पर स्त्रीला आपण माते समान मानतो, त्याच महाराष्ट्रामध्ये आज 8 ते 9 वर्षाच्या 2 मुली यांच्यावर राजगुरुनगर येथे परप्रांतीय येऊन त्यांच्यावर अत्याचार करून त्यांना भरलेल्या पाण्याच्या ड्रम मध्ये बुडवून त्यांची हत्या करतो। आम्ही तोपर्यंत तिथे जात नाही, तोपर्यंत तिथलं शासन काय करत नाही। गोसावी समाज मोर्चा करणार, आंदोलन करणार, रस्त्यावर उतरणार, तेव्हा त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार। सरकार अजूनपर्यंत तर काय ऍक्शन मोड मध्ये असं दिसत नाही आहे। एकच आरोपी त्यांना केलेला आहे, अजून 2 आरोपी अजून फरार आहेत, असं आम्हाला शंका आहे। त्या आरोपींची सकल चौकशी व्हावी, गुन्हा दाखल व्हावा अशी आमची गोसावी समाजातर्फे मागणी आहे। आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर गुन्हा चालवून आरोपीला 1 महिन्याच्या आत शिक्षा व्हावी म्हणून आम्ही सरकारला निवेदन दिलेलं आहे। आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये गोसावी समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन, बरेच आंदोलन आम्ही